राजभवनमध्ये आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट। सीईटी परीक्षेतल्या गोंधळाबाबत सकारात्मक चर्चा। राज्यपालांकडे विविध मागण्या केल्याचीही आदित्य ठाकरेंची माहिती। अहमदनगरचे खासदार निलेश लंकेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। राजकीय प्रवास शिवसेनेतून झाला। शाखा प्रमुख, गटप्रमुख अशी अनेक पदं भूषवता आली। नगरमधले सर्व 12 आमदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर लंके यांची प्रतिक्रिया। पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा। मुंबईतले सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवकांबाबत संवाद। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलं मार्गदर्शन। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून सुनावणीला सतत गैरहजर राहिल्यानं ठोठावला 3000 रुपयांचा दंड। मविया सरकारच्या काळात वीज दरवाढी विरोधात आंदोलन केल्याचं प्रकरण। 8 जुलैच्या सुनावणीला हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलच्या आवाजाचा नमुना जुळला। आरोपींकडे सापडलेलं कॉल रेकॉर्डिंग अनमोलचंच असल्याचं सिद्ध। अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणारे दोघे अटकेत। माजिद शेख आणि मोहम्मद खान या दोघांकडून अनुपम खेर यांच्या कार्यालयामध्ये चोरी। कुख्यात डॉन छोटा शकीलच्या मेव्हण्याचा मुंबईमध्ये हृदयविकाराने मृत्यू। दाऊद इब्राहिमशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणी झाली होती अटक। आर्थर रोड तुरुंगात गुंड आरिफ भाईजानचा हृदयविकाराने मृत्यू। एनटीए परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पारदर्शकता आणण्याकरता शिक्षण मंत्रालयाने केली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा। इस्रोचे माजी अध्यक्ष आणि आयआयटी कानपूरचे माजी संचालक के राधाकृष्णन समितीचे प्रमुख। समिती 2 महिन्यात अहवाल सादर करणार। बीएमएस, बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांचे प्रवेश 2 महिने लांबण्याची शक्यता। जुलैच्या अखेरीस अतिरिक्त सीईटी होण्याची शक्यता। अनेक विद्यार्थ्यांची पहिली सीईटी हुकल्यानं दुसरी सीईटी होणार। देशामध्ये पेपरफुटी विरोधात कायदा लागू। केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी। कठोर शिक्षा, मोठा दंड, बंदीची कायद्यात तरतूद। घोडबंदर किल्ल्याच्या आवारात आढळलं भुयार। पुण्याची पुरातत्व विभागाची एक टीम घोडबंदर किल्ल्यामध्ये दाखल। जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यात मान्सून सक्रिय होणार, तर 24 आणि 25 जूनला मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। भिवंडीमध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। मुंबईच्या कांदिवली परिसरातला रस्ता खचला। डंपर खड्ड्यात गेल्याचा प्रकार उघड। अपघातामुळे मिलन चौकात काही प्रमाणात वाहतूक कोंडली। पावसाळ्यामध्ये मुंबई गोवा वंदे भारतच्या आपण टाउन मार्गावरच्या 124 फेऱ्या रद्द। अतिरिक्त रेकबाबी वंदे भारतच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती। मुंबईत उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार आपण टाउन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार। मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत माहीम ते गोरेगाव आपण डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक। हार्बर रेल्वे मार्गावरही उद्या मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे आपण डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार। तिकीट कन्फर्म नसल्यानं 14 ते 21 जून दरम्यान मध्य रेल्वेवरच्या 5000 प्रवाशांना खाली उतरवलं। या नव्या नियमाविरोधात रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची प्रवासी संघटनेची माहिती। मुंबईतील रस्त्याच्या कडेला असलेल्या भूमिगत गटारांची सीसीटीव्हीद्वारे पाहणी होणार। नालेसफाई नीट झाली की नाही हे तपासण्यासाठी पालिकेचा निर्णय। सर्दी, खोकला, तापाने मुंबईकर हैराण। श्वास घेणाऱ्या त्रास होणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये यंदा वाढ। लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपचार घ्या, डॉक्टरांचा सल्ला। भर पावसामध्ये भिवंडीतली कामवारी नदी प्रदूषित। आजूबाजूच्या डाईंग, सायझिंग आणि केमिकल नदीत सोडल्यानं नदीवर पांढऱ्या रंगाचा तवंग। वांद्रे येथील मातोश्री बाहेर नितेश राणे समर्थकांचे बॅनर। बॅनरवर नितेश राणेंचा हिंदू धर्मरक्षक असा उल्लेख। नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नितेश राणे समर्थक मयूर बगेरिया यांनी लावले बॅनर। कुर्ल्यामध्ये वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मवियाचं आंदोलन। कुर्ल्यातील मदर डेअरीची 21 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यास विरोध। अमरनाथ एमआयडीसी मधील सेंट गोबिंद कंपनी विरोधात शिवसेनेचं आंदोलन। कोणतेही कारण न देता 20 ते 25 वर्षापासून काम करत असलेल्या 300 कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आल्यानं कामगारांसह शिवसेनेचं आंदोलन। घाटकोपरमधील होर्डिंगला परवानगी देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याच्या अडचणी वाढल्या। परवानगीच्या मोबदल्यात 10 बँक अकाउंटमध्ये 46 लाखांचे व्यवहार। पैसे घेणारी व्यक्ती कैसर खालिद यांच्या पत्नीच्या कंपनीत संचालक पदावर। भिवंडीच्या ओसवाल चॅरिटेबल दवाखान्यात चोरी। चोरट्यांनी दवाखान्यातील साहित्याची तोडफोड करत 11,000ची रोख पळवली। व्यवस्थापकांकडून नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। अटल सेतूला तडे गेल्याचा मुद्दा गाजल्यावर मनसे आक्रमक। ओव्हरलोड वाहतुकीमुळे पुलाच्या स्ट्रक्चरला धोका, मनसेचा आरोप। त्या विरोधात अवजड वाहतूक थांबवा, अटल सेतू वाचवा, मनसेची मोहीम।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.